चला, तुमची तयारी जोरात चालू आहे असं समजूनच आपले टास्क चालू आहे, बरोबर. एखादा विद्यार्थी नवीन आहे, त्याला टास्क पहिल्यापासून बघायचे, त्यानं फक्त काय करायचं, कमेंट मध्ये जायचं, आपली कमेंट पिन केलेली आहे, सगळ्यांनी पहिल्यापासून टास्क पाहून घ्यायचे, बरोबर. याच्यामध्ये तुमचा फायदा होणार 101% आहे, लक्षात ठेवा, बरोबर. आता बरेच विद्यार्थी असे आहेत, आपण केलेला सराव वहीमध्ये उतरून घेत नाहीत. फक्त काय करायचं, तेवढा पुरता व्हिडिओ पाहायचा, एकदा गणित जमलं की मला येते म्हणायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्याकडे वळून बघायचं नाही. याचा परिणाम काय होतो मित्रांनो, पुन्हा परीक्षेमध्ये पेपर आलं की तुम्हाला तो फॉर्म्युला आठवत नाही, आपण कसं सोडवलं होतं हे आठवत नाही. हे आठवलं नाही काय होतं, तुमचं मन चलबिचल होतं, तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, जे ज्या टाईप मध्ये सोडवलंय त्या टाईप मध्ये लिहून घ्यायचं आणि त्या टाईप मध्ये 2 गणित तयार करायची आणि तुम्ही सोडवायची. ओके, चला आपण सुरुवात करतोय टास्क नंबर 19. बघा, पहिलं गणित बघा. 2 संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती? अगदी साधं सोपं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, पट दिलं, पटीचं असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. 12 बरोबर 3 गुणाकारामध्ये 4. असामायिक अवयव म्हणजे एका पाड्यात नसलेल्या संख्या, त्यांचा गुणाकार 12 आला पाहिजे. मग तुझे 2 अवयव, मोठा अवयव संदीप काय झाला 4, मोठा अवयव संदीप तुझा काय झाला 4, दुसरा अवयव पडला तुझा 3, बरोबर. तुला एक संख्या दिली आहे 60. 60 ही मोठी संख्या आहे, कारण पर्यायामध्ये 60 पेक्षा मोठी संख्या आहे का? अजिबात नाही. मग 60 ला काय करायचं, मोठ्या अवयवानं भागायचं, म्हणून 60 भागाकारामध्ये 4, 15 चोक 60, 15 तुझा झाला मसावी. मग तू असामायिक अवयवांना काय करतो, मसावीनं गुणत असतो. मग दुसरी संख्या काढण्यासाठी दुसरा अवयव गुणाकारामध्ये मसावी, म्हणून 3 गुणाकारामध्ये 15, 15 त्रिक 45. संदीप संदूल ही झाली तुझी दुसरी संख्या, बरोबर. बघा, पहिली संख्या 60, दुसरी 45, या दोघांचा मसावी 15 येईल. लसावी तुम्हाला 180 आलाच पाहिजे, लसावी तुमचा 180 आलाच पाहिजे. 180 अधिक 15 195 बेरीज आली, बरोबर आहे. ओके, या टाइप मध्ये सोडवा. बाकीची मुलं काय करतात, अशा गणितामध्ये नेमकं काय करायचं, काय दिले काय समजत नाही, पण साधं सोपं पटीचं असामायिक अवयव करायचे, जो काय असामायिक अवयवांचा गुणाकार येईल ते बाजूला काढायचे, डोक्यात फिट करायचं. 60 संख्या, पर्यायामध्ये 60 पेक्षा मोठी कुठली संख्या नाही, याचा अर्थ 60 ही मोठी संख्या. मग तुम्हाला लहान संख्या शोधायची, 60 ला मोठ्या अवयवानं भागलं 15 आलं, याचा अर्थ 15 हा मसावी. मग आपण काय करतो, संख्या काढत असताना असामायिक अवयव गुणाकारामध्ये मसावी करतो, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. 2 संख्यांचे गुणोत्तर 5, 7 असून त्यांचा लसावी 315 आहे, तर त्या संख्यांचा गुणाकार किती? बरोबर. आता तुम्हाला अगोदर संख्या काढावी लागतील. मग मी तुम्हाला काय सांगितलं, जर लसावी दिला तर जे गुणोत्तर असेल त्या दोघांचा गुणाकार करा आणि लसावीला त्यानं काय करायचंय, गुणायचं आहे, बरोबर. मग काय करायचं, 315 छेदस्थानी गुणोत्तराचा गुणाकार 7 35, 7 35. आता 315 गुणाकारामध्ये आपलं भागाकारामध्ये 35 भाग द्यायचा, भाग देत चला. 5 7 35, 6 पंचे 30, 5 त्रिक 15, 7 9 63, बरोबर. 7 9 63. 9 काय आलं तुझा, 9 हा झाला संदीप संदुल्या तुझा मसावी. मग मी तुम्हाला काय सांगितलं, ज्यावेळेस तुम्हाला संख्या काढायच्या असतील त्यावेळेस मसावीनं गुणोत्तराला गुणायचंय, म्हणून 5 गुणाकारामध्ये 9, 5 9 45, 7 गुणाकारामध्ये 9, 7 9 63. या दोघांचा गुणाकार तुम्हाला विचारलाय. 3 5 15 ला 5, हातच्याला 1, 6 पंचे 30, 4 त्रिक 12, 42 आणि 43 ला 3, हातच्याले 4, 6 चोक 24 आणि 4 28, 28 35 कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक 4 झालं तुझं उत्तर. पर्याय क्रमांक 4 झालं तुझं उत्तर. एवढं साधं सोपं, ह्याच्यामध्ये अवघड काहीच नाही, बरोबर.
जर तुम्हाला लसावी दिला, गुणोत्तर दिलं, गुणोत्तराचा गुणाकार करून जर तुम्ही लसावीला भागलं तर तुमचा मसावी निघणार आहे. आलेल्या मसावीनं जर तुम्ही गुणोत्तराला दोन्हीही गुणलं तर तुमच्या त्या दोन संख्या निघतील. मग तुम्हाला त्या दोन संख्यांचा गुणाकार विचारला 2835. काय झालं संदीप संजू, तुझं झालं उत्तर, हे लक्षात ठेव. पुढे बघा, एका वर्गात एका मार्गात 3 चौक आहे. प्रत्येक चौकातील सिग्नल 48 सेकंद, 72 सेकंद व 108 सेकंदात बदलतात. त्या तिन्ही सिग्नल बरोबर 8:20 एकत्र बदलले तर पुन्हा एकत्र कधी बदलणार. बरोबर, ते काय म्हणतात, एक मार्ग आहे, त्यामध्ये 3 चौक आहे. त्या 3 चौकामध्ये 3 सिग्नल, पहिला सिग्नल 48 सेकंद, दुसरा 72 सेकंद आणि तिसरा 108 सेकंदाला बदलतात. मग ते म्हणतात 8:20 एकदा एका वेळेला बदलले होते, आता नंतर न कुठल्या वेळेला बदलतील. बरोबर, पर्याय होते, पण मी तुम्हाला हे सोडवून दाखवण्यासाठी पर्याय घेतलेले नाही. आता काय करायचं, साधं सोपं आहे. एक वेळ काढण्यासाठी ह्यांचा तुम्हाला काय काढायचा, लसावी. लक्षात ठेवायचं, लसावी 48, 72, 108. बरोबर, आता काय करायचं, 48, 72, 108 ला कुठल्या संख्येने भाग जातो, 12. 12 ने भाग द्यायचा. 12 चौक 48, 12 सक 72, 12 नवे 108. आणखीन कुठल्या संख्येने भाग जातो का, लसावी काढत असताना दोन संख्येला भाग जात असेल तर द्यायचा. बरोबर, 2 ने जातो. 2 2 4, 2 3 6, 9 आहे असं. पुन्हा 3 ने जातो. 2 आहे असं ठेवा, 3 1 3, 3 3 9. आता भाग जातो का, जात नाही, स्टॉप करा. 12 2 24, 24 3 72, गुणाकारामध्ये 3 2 6, छेदस्थानी सेकंदामध्ये आहे, तुम्हाला मिनिटामध्ये म्हणून 60 घ्यायचं. बरोबर, आता भाग द्या. 6 1 60, उत्तर काय आलं 7.2. पॉइंट सोडून जी संख्या आली आहे तिला तुम्हाला 6 ने गुणायचंय. 2 गुणाकारामध्ये 6, 6 2 12 म्हणजे 7 मिनिट 12 सेकंद. बरोबर, त्या घंटा तिथून पुढे 7 मिनिट 12 सेकंदाला ऑटोमॅटिक एक टायमाला वाजतील. मग त्यांनी तुम्हाला वेळ विचारलाय 8:20 7.12 सेकंद, म्हणजेच मित्रांनो 8:27 या वेळेला नंतर त्या तिन्ही सिग्नल एकाच वेळी बदलतील, हे लक्षात ठेवा. बरोबर, काय केलं तुम्ही, लसावी काढला. लसावी सेकंदामध्ये परिमाण दिले, म्हणून 72 गुणाकारामध्ये 6, जो काय गुणाकार येणार होता त्या गुणाकाराला नंतर तुम्हाला 60 न भागावंच लागलं असतं, म्हणून मी डायरेक्ट इथं 60 घेतलं. सोपं जातं. बरोबर, उत्तर काय आलं 7.2. घड्याळामध्ये पॉइंटच्या पुढे जी काय संख्या येईल तिला 6 ने गुणायचं, डोक्यात ठेवा, म्हणजे तुमचे सेकंद निघणार आहे. 6 2 12 सेकंद, 7 मिनिट 12 सेकंद. म्हणूनच 8:20 जर तुम्ही 7:12 सेकंद, आपलं सॉरी 7 मिनिट 12 सेकंद जर घातले तर काय झालं, 8:27 12 सेकंदाला त्या तिन्ही सिग्नल एका वेळेला पडणार आहे. बरोबर, बघा 69 मीटर, 115 मीटर आणि 161 मीटर लांबी असलेल्या 3 पाईपाचे तुकडे आहेत. त्यापासून समान लांबीचे असलेले जास्तीत जास्त लांबीचे तुकडे करायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल. बरोबर, 3 पाईप आहे, पहिला 69 मीटर, दुसरा 115 मीटर, तिसरा 161 मीटर. समान लांबीचे तुकडे करायचे. काय करायचं, अशा वेळेस मसावी काढा. अशा वेळेस संधुल्या संदीप्या ताई काय करायचा, मसावी काढायचा. मग 69, 115, 161. बरोबर, आता अशा वेळेस तुम्हाला पर्यायामध्ये दिलेल्या संख्यांचा पाडापाठ असणं गरजेचं आहे. बरोबर, अशा ऑड संख्या आल्या की लक्षात ठेवायचं 1 5 9 विषम संख्या, याचा अर्थ विषम संख्येने भाग जाऊ शकतो. बरोबर, बघा आता 23 चा पाडा. 23 3 69, 23 5 115, 23 7 161, 3 5 7. आता भाग जातो का, जात नाही. म्हणून मसावी बरोबर 23, याचा अर्थ 23 मीटर लांबीचे समान तुकडे होतील, हे लक्षात
ठेवा. बरोबर. पर्याय क्रमांक 4 झालं तुमचं. समान प्रत्येक तुकडा 23 मीटर लांबीचा निघणार आहे. बरोबर. पुढे बघा. एका दुकानात 20 किलो ज्वारी व 20 किलो गहू सर्व धान्य पिशवीमध्ये भरायचे आहेत. प्रत्येक पिशवीमध्ये समान वजनाचे धान्य भरायचे आहे. जर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल. सेम टू सेम गणित. फक्त तुम्हाला इथे काय करायचंय, मसावी काढायचा आहे आणि कमेंट करायची आहे. बरोबर. काय करायचंय संदीप, कमेंट करायची आहे. कमेंट केली की आमचं लक्ष असतं कोण व्हिडिओ बघतो, कुठपर्यंत बघतो. ओके. त्यामुळे तुम्ही काय करायचे, ह्याची कमेंट करायची आणि हे सोडवायचं. अगदी साधं सोपं. फक्त मसावी काढायचं. अशा गणिताला अजिबात घाबरायचं नाही. बरोबर. मी नवीन आहे, पहिल्यांदाच परीक्षेला गेलो, अकॅडमी मध्ये पेपर दिला, मला 60 मार्क पडली. अजिबात घाबरायचं नाही. कशी पडली चांगली गोष्ट आहे. 40 माझी कशी गेली, कुठं गेली, कुठल्या प्रकरणामध्ये गेली, सगळा त्या पेपरचा इचकुपा करायचा, सगळं त्याची विभागणी करायची आणि त्याच्यावर अभ्यास करायला चालू करायचं. बरोबर. माझं 1600 मीटर वीक आहे, 1600 मीटरला वेळ द्यायला चालू करायचं. गोळा वीक आहे, गोळ्याला वेळ द्यायला चालू करायचा. बरोबर. पुढे बघा. दोन संख्यांचा लसावी 480 व मसावी 12 आहे. एक संख्या 96 असल्यास दुसरी संख्या कोणती, हे पण आपलं झालेलं आहे. याची पण मला तुमच्याकडनं कमेंट अपेक्षित आहे. हे आपलं मागटल्या टास्क मध्ये झालाय. सोपं आहे, काही सध्या अवघड नाही. बरोबर. जाग्यावर जरी काढायचं असलं तर जाग्यावर सध्या काढू शकता. बघा. 1296 8 सख्ख 48 शून्याला 0 दुसरी संख्या कोणती 60. जाग्यावर सूत्र वापरायची गरजच नाही, पण याच्यासाठी तुम्हाला सराव. ओके. कमेंट करत असला करा, काही हरकत नाही. पुढे बघा. खालील पैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 3 ने निशेष भाग जाण्यासाठी 3 ची कसोटी माहित असायला पाहिजे. दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर त्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग गेला तर दिलेल्या मग संख्या कितीही मोठी असना त्या संख्येला 3 ने भाग जातो. बरोबर. मग तुम्हाला काय करावं लागेल, दिलेल्या प्रत्येक संख्या चेक करायला लागेल. पर्याय नाही, ह्याच्यामध्ये शॉर्टकट नाही. बरोबर. तुम्ही जर पहिली संख्या घेतली 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 2 11 या संख्येला 3 ने भाग जातो का, जात नाही. याचा अर्थ हे उत्तर नाही. पुढे 3 आणि 4 7 आणि 3 10 10 आणि 2 12 12ला 3 ने भाग जातो का, यस जातो. 3 3 चौक 12 याचा अर्थ या संख्येला 3 ने भाग जातो. इथं उत्तर मिळालं. ओके. काही हरकत नाही. पुढच्या संख्या जरी चेक केल्या तरी काही हरकत नाही. बरोबर. पुढचं जरी चेक केलं तर तुमचा अभ्यास स्ट्रॉंग होतो. पुढे बघा. 197#5462 या संख्येमध्ये हॅशच्या जागी कोणता अंक पाहिजे की त्यामध्ये 9 ने पूर्ण भाग गेला पाहिजे. बरोबर. ही एक अखंड संख्या आहे. बरोबर. त्या संख्येमध्ये तुम्हाला हॅशच्या जागी एक अंक घालायचा आहे. तो अंक घातला की त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग गेला पाहिजे. बरोबर. 9 ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्येमधील अंकांच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो. मग बेरीज करा. बघा. 1 आणि 9 1 अधिक 9 अधिक 7 अधिक 5 अधिक 4 अधिक 6 अधिक 2. बरोबर. बरोबर. 1 आणि 9 10 10 आणि 7 17 आणि 5 22 आणि 4 26 आणि 6 32 आणि 2 34. आता या 34 मध्ये पर्यायातील कुठला अंक घातला की त्या संख्येला 9 ने भाग जातो. 34 अधिक 2 बरोबर संदीप्या 36 ला जर 9 ने भागलं 9 चौक 36 याचा अर्थ याच्या ठिकाणी 2 हा अंक असायला हवा. बरोबर. इथं 2 अंक घेतला की सगळ्या अंकांची बेरीज 36 होते आणि त्या 36 ला 9 ने भाग जातो, म्हणून हॅशच्या ठिकाणी काय 2 झालं. बरोबर. पुढे बघा. ABC हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 18 आणि 24 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटांनंतर ते तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदू जवळ भेटतील. बरोबर. बघा. काय झाले, 12 सेकंद 18 आणि 24 सेकंद पूर्ण करतात. तिघे जण A B C
एक जण 12 सेकंदात, दुसरा 18 सेकंदात, तिसरा 24 सेकंदामध्ये पूर्ण करतो। मग त्यांना काय म्हणायचंय तर किती मिनिटानंतर, किती मिनिट झाल्यानंतर तिघे एकाच ठिकाणी येतील, काय करायचे, लसावी काढायचे। बघा परिमाण सेकंदामध्ये डोक्यात ठेवायचं। 6 साई 2 12 साइन 3 18 साइन 4 24, पुन्हा 2 न भाग जातो, बे 1 बे, बे 2 4 3 आयस ठेवा। साई 2 12 गुणाकारामध्ये 3 2 6 12 सख्ख 72 सेकंदाला ते काय होतात, आरंभ बिंदू जवळ भेटतात। जर 72 सेकंदाला ते एका ठिकाणी भेटतात, मग तुम्हाला काय विचारलंय, 1 मिनिट 12 सेकंद, बरोबर। 72 सेकंदाचा अर्थ काय होतो, 1 मिनिट 12 सेकंद, बरोबर। आता इथं बघा, इथं गुगली काय टाकली आहे, 72 मिनिट, तुम्ही गडबड 72 उत्तर काढ, दिसलं 72, केलं गोल, आला आहे, पण 72 सेकंद याचा अर्थ 1 मिनिट 12 सेकंद। पहिला पर्याय तुमचं उत्तर झालं। इथं सध्या सावध राहणं गरजेचं आहे, बरोबर। क्षेत्र कसलंही असू द्या, सावध पवित्रा असणाऱ्यालाच यश मिळतं। 90 मिनिटांमध्ये जो स्थिर राहतो, जो समजा 100 प्रश्न आहेत, साधा फॉर्म्युला सांगतो, तुम्ही काय केलं, 95 सोडवले शांत पद्धतीत, 5 सोडून दिले, पण तुम्हाला 95 पैकी 95 मार्क पडले, तुम्ही टॉप आहे, बरोबर। काही विद्यार्थ्यांचं कसं असते, चला 5 राहिले, कुठं पण गोल करू, पण सांगतो शांत राहून। जर समजा प्रश्नपत्रिका अवघड पडली, लगेच समजत असते, तुम्ही काय केलं, शांत राहून 80 प्रश्न सोडवले, 20 प्रश्न तुमच्याकडे राहिले, पण ह्या 80च्या 80 तुमच्या बरोबर आहे, प्रश्नपत्रिका अवघड होती, तुम्ही टॉप केले। सांगण्याचा उद्देश 100 गोल करणं महत्वाचं नाही, आपल्याला जेवढं येतंय परफेक्ट, ते परफेक्ट अगोदर सोडवून घेणं, नंतर न राहिलेल्याकडे पाहणं, बरोबर। पुढे बघा, एका संख्येच्या 1/4 आकड्याची 5 पट 100 येते, तर ती संख्या कोणती, बरोबर। 5 पट काय रे संदीप, 100, भागाकारामध्ये 5 बरोबर 5 2 10 20, बघा 1/4, 20 हा भाग 1/4, म्हणून गुणाकारामध्ये 4 20 चोक 80, ती संख्या संदीप्या संदुल्या काय आहे, 80। एवढं सोपं आहे, पण 1/4 म्हणजे काय हे समजायला पाहिजे, ओके। पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो। आता 8 ची कसोटी तोंडपाठ पाहिजे। दिलेल्या संख्येच्या जर शेवटी 3 शून्य असेल, तर ती संख्या कसली पण असू द्या, तिला 8 ने भाग जातो। जर तसं नसेल, तर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला, म्हणजे 3 अंकांपासून जी संख्या तयार होईल, त्या संख्येला जर 8 ने भाग गेला, तर संख्या कितीही मोठी असू द्या, त्या संख्येला 8 ने भाग जातो। आता पहिली संख्या शेवटच्या 3 अंकांना भाग घालून बघायचा, बरोबर। आता बघा, इथं जर 8 ने भागलं, तर तुम्हाला भाग देता आला पाहिजे। आता 8चा पाडा येत ना, असं कोण नसणारच आहे, बरोबर। काय 8 पंचे 40, शिल्लक राहिलं 4, 8 सख्ख 48, 3 संख्यांना भाग गेला, याचा अर्थ या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो। पुढील तुम्ही करून बघा, 8 ने भाग जाणार नाही, ह्या पण संख्येला जाणार नाही, या पण संख्येला जाणार नाही, पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर, शॉर्टकट मध्ये, बरोबर। एवढी मोठी संख्या आली, 8 ची कसोटीच माहित नाही, मग याचा मार्क तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही सगळ्या संख्येला भाग घालत बसले, संदीप्या संदुल्या तुला 90 मिनिटं वेळ असतो, बरोबर। असले प्रश्न परीक्षेमध्ये येतात, काय येतात, ह्याचा शॉर्ट तुम्हाला माहित असला की तुम्हाला मार्क मिळतो। जर तुम्हाला शॉर्ट माहित नसला, तर तुम्हाला 90 मिनिटं पुरत नाही। तर पुढचा प्रश्न बघा, अशी लहानात लहान खालीलपैकी संख्या सांगा, कोणत्या जिच्या 10 मिळवल्या असतात तिला 10 20 25 व 30 या संख्येने भाग जाईल। पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येमध्ये 10 मिळवले की तिला 10 ने 20 ने 25 ने 30 ने भाग जाऊ शकतो। लसावी काढायचा, 10 वजा करायचं, मिळवले म्हटलं की वजा करायचं। आता बघा, 10 20 25 30, सोपं असतंय, फक्त शिकता आलं पाहिजे। आता तिथे डायरेक्ट 5 ने भाग जाऊ शकतो, 5 2 10, 5 चोक 20, 5 5 25, 6 5 30, पुन्हा 2 ने भाग जातो,
बेत्रिक 6 5 आहे असं, बेदोनी 4 बेक कमी बरोबर. 5 दोन्ही 10 गुणाकारामध्ये 3 5 15 15 दोन्ही 30 30 10 300 वजा 10 बरोबर 290 झाली तुमची संख्या. 290 ही अशी संख्या आहे, त्या 290 मध्ये तुम्ही जर 10 मिळवले तर त्या संख्येला 10 ने 20 ने 25 30 ने भाग जातो बरोबर. काही विद्यार्थी 10 अधिक करतात, चुकायचं नाही, लक्ष ठेवायचं, प्रश्न लक्षपूर्वक वाचायचा बरोबर. प्रश्न म्हणतो की अशी पर्याय कुठली संख्या आहे की त्या 10 मिळवायचं, आणि ती 10 मिळवलं की तेव्हाच त्या संख्येला 10 ने 20 ने 25 30 ने भाग जातो. लसावी काढला, त्याच्यातून 10 वजा केला, मिळवायची संख्या वजा करा, तुमचं उत्तर निघून जाईल. पुढे बघा, दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्या 3 4 प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती बरोबर. 3:4 त्यांचं प्रमाण काय, 3:4 मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे बरोबर. मी सांगितलंय ज्या वेळेस 6 व 72 दोन संख्या, मसावी काय 6, लसावी काय 72. मग मी तुम्हाला सांगितलंय जे प्रमाण दिलंय त्या प्रमाणाला मसावीनं गुणायचं. 3:4 प्रमाण आहे, गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 6, साइन 3 आपलं 18 साइन चौक 24. तुला काय विचारलंय त्यापैकी लहान संख्या कोणती, 3 सख 18 पर्याय क्रमांक 2 झालं. एवढं सोपं गणित घे भलं मोठं पण उत्तर शॉर्ट. हे जमायला पाहिजे. हे जमलं की तुम्हाला 101% प्रश्नपत्रिका सोपी वाटायला लागते. आलेले प्रश्न तुमच्या वारंवार, हा जर प्रश्न संदीप संदूल तू 20 वेळा सोडवला तर तुला हा प्रश्न कधी सध्या अवघड जात नाही. या टाइप मध्ये एक प्रश्न आला, लसावी मसावीची 4 सूत्र जर तुमची परिपूर्ण पाठ असली, कसला पण प्रश्न येऊ द्या तुम्हाला मार्क मिळाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कसलाही प्रश्न कसाही येऊ द्या, आडवा तिडवा कसाही येऊ द्या, त्याला फाडायची ताकद तुमच्यात आहे. कधी सराव केला बरोबर. आता ह्या प्रश्नाला बहिष्पूरक काय करायचं काय नाही समजत नाही, पण हे साधं सोपं. मसावीनं दिलेल्या गुणोत्तराला गुणायचं, तुमच्या संख्या ऑटोमॅटिक निघतात. ह्याला काही सूत्र वापरायची गरज नाही, लक्षात ठेवा बरोबर. बघा, लावणी महाराष्ट्र तर बिहू प्रश्नचिन्ह. लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये असतो, तर बिहू हा नृत्य प्रकार आसाम या राज्याचा आहे, हे लक्षात ठेवा बरोबर. नृत्य प्रकार आणि राज्य हे पण पाठ करा. जे मेन नृत्य प्रकार आहेत ते तुम्हाला माहित असलं पाहिजे, तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. आता इथं बिहू विचारलाय, काही पण कथ्थक विचारू शकतात, कथकली विचारू शकतात, यक्षगान विचारू शकतात बरोबर, मोहिनीअट्टम विचारू शकतात, काही पण विचारू शकतात. पुढे बघा, पंजा मांजर तर खूर काय बरोबर. जसा मांजराला पंजा असतो तसा खूर कशाला असतो संदीप, घोड्याचा जो पाय असतो, ज्याचा खालचा भाग असतो त्याला खूर म्हणतात. मांजरीचा खालचा भाग त्याला पंजा म्हणतात, लक्षात ठेवा. पर्याय तुमचा काय, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बरोबर. बघा, हे पण माहित पाहिजे, जी सामान्य माहिती आहे, जी दररोजच्या व्यवहारामध्ये ही पण तुम्हाला माहित पाहिजे बरोबर. त्यानंतर बघा, एकबीजपत्री द्विबीजपत्री हे पण तुम्हाला माहित पाहिजे. अशा ठिकाणी तुम्हाला विचारलं जात बरोबर. पुढे बघा, 7 13 25 49 प्रश्नचिन्ह, पुढची संख्या तुला काय करायची संदीप काढायची. अशा प्रश्नामध्ये तुम्हाला एक सांगतो, तुमचा सराव गरजेचा आहे. हे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट जर दिले, तुम्ही किती जरी आदळली तर तुम्हाला हे सुटणार नाही. का, कारण ह्या संख्या तुमच्या डोळ्याखालून गेलेल्या पाहिजे. त्यासाठी स्वतःहून सराव करायचा, स्वतः त्या टाईपची गणितं बनवायची. मग ज्या सिरियल दिलेल्या असतात, फॉर एक्झाम्पल घन वजा 1 घन अधिक 1 वर्ग वजा 1 वर्ग अधिक 1, ह्या सिरियल स्वतः तयार करणं, मग तुम्हाला ह्याच्यामध्ये 1 मार्क मिळतो बरोबर. इथं काय केलंय बघा, 7 7च्या पुढे 13 13च्या पुढे 25च्या पुढे 49. अगदी सोपं गेलंय. ह्या 7ला गुणाकारामध्ये 2, 7 दोन्ही 14 वजा 1 13. ह्या 13ला गुणाकारामध्ये 2, 13 दोन्ही 26 वजा 1 25. ह्या 25ला गुणाकारामध्ये 2, 25 दोन्ही 50 वजा 1 49. ह्या 49ला गुणाकारामध्ये 2
आलेल्या गुणाकारामधून 1 वजा करायचं. बरोबर. 49 दोन्ही 98 वजा 1 97 असेल तुमची पुढची संख्या. पर्याय क्रमांक 2 ह्या टाइप मध्ये असतंय. हे टाइप मध्ये शिकण्यासाठी तुम्हाला सराव गरजेचा आहे. सरावाशिवाय पोस्ट नाही. नो सराव नो गती. बरोबर. पुढे बघा. 7 13 17 23 27 33 37 प्रश्नचिन्ह. पुढे येणारी संख्या तुम्हाला सांगायची. साधं सोपं असते, ज्याचं विश्लेषण, ज्याचं लक्ष स्ट्रॉंग. बरोबर. इथं काय केलंय बघा. असं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लगेच डोक्यात टूप पेटर की काय केलंय काय नाही. बरोबर. 7 आणि 10. बरोबर. असं जरी बघितलं तरी तुमच्या डोक्यात येईल. बरोबर. असं जर गेली तर डायरेक्ट तुमचं उत्तर काय येते 43. बरोबर. उत्तर आलं 43. बरोबर. अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10. बरोबर का. 23 अधिक 10 33. 27 आणि 10 37. 33 आणि 10 43. झालं उत्तर. शॉर्टकट ना. जर पुन्हा आणखी दुसऱ्या स्टेप मध्ये हे सोडवलं बघा. बघा 17 आणि 6 13. 13 आणि 4 17. 17 आणि 6 23. 23 आणि 4 27. 27 आणि 6 33. 33 आणि 4 37. 37 आणि 6 43. झालं उत्तर. 4 6 4 6 4 असा डिफरन्स आहे. पुढे बघा. 21 ला 9 तर 25 ला काय. आता बरेच विद्यार्थी क्लासमध्ये काय केलं. 21 चा रे लगेच सुटलं रे. 2 अधिक 1 बरोबर 3 चा वर्ग 9. अरे वा 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 वा. 2 अधिक 5 बरोबर 7 चा वर्ग 49. अरे बापरे. पर्याय नाही. काय झालं. कसं काय चुकलं. पण अरे अरे चुकलं काय तरी चुकलंय. लगेच वापस लगेच दोघं तिघं आले. सर पर्याय चुकलेत का. नाही. तुम्हाला फसवण्यासाठी प्रश्न टाकलेले असतात. तुमचं लक्ष बारकाईला पाहिजे. इथं काय केलंय बघा. 21. बरेच विद्यार्थ्यांनी काय केलं. दोघांची बेरीज वर्ग काढला. अजिबात नाही. इथं काय केलंय. 21 चा वर्ग बरोबर 441. या संख्येत जेवढे अंक आहेत 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9 असं केलंय. मग तुला माहित पाहिजे. संदीप संजुल्या 25 चा वर्ग बरोबर 625. मग ह्यांची काय कर. 6 अधिक 2 अधिक 5 बरोबर 6 2 8 आणि 5 संजुल्या संदीप्या 13. पर्याय क्रमांक 3 झालं तुझं उत्तर. असं आहे. प्रत्येक गोष्ट तुला सरळ येईल, साधी येईल, सोपी येईल. पडला घेतला पेपर पडले 100 मार्क असं होणार नाही. बरोबर. अशा प्रश्नासाठी काय होतं. आणि ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगतो प्रत्येक विद्यार्थ्याचं नुकसान काय होतं. लगेच समजत नाही. विचार करतो पोरगा काय असेल काय असेल. 1-2 वेळा विचार केला. जसं कळलं की परीक्षेमध्ये टाइम चाललाय पोरगा गोल करते. बघू शेवटी का तर लगेच सिस्टम समजून येत ना. म्हणून अशा सिस्टमची गणित तुमच्या सरावाच्या वहीमध्ये कमीत कमी 10 पाहिजे. तुम्ही स्वतः तयार केली, तुम्ही स्वतः सोडवली. मग बघा हे प्रकरण तुम्हाला कसं सोपं वाटते. बरोबर. आता पुढे बघा. 27 ला 5 तर 57 ला काय. बरोबर. 27 ला 5 तर 57 ला काय विचारलं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं. वर्ग नाही मिळाला. घनकडून नाही मिळ. दोघांची बेरीज नाही मिळ. इथं काय केलंय माहिती आहे का. संदूल 27 मधील 2 संख्या 2 गुणाकारामध्ये 7 7 दोन्ही 14. ह्या 14 मधल्या 4 अधिक 1 बरोबर 5. असं असा खेळ केला ना. असा प्रोग्राम राबवला. तू पण काय कर. 57 म्हणून 7 गुणाकारामध्ये 5 7 5 35. 3 अधिक 5 संदीप संदूल 8. पर्याय क्रमांक 3. बरोबर. असे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला आले की हे सोडवता आलं पाहिजे. हे सोडवण्यासाठी एकमेव सराव. बरोबर. जर तुम्हाला वाटलं क्लास लावायचे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपलं ऍप आहे प्ले स्टोअरला. आपण काय क्लास बद्दल जास्त क्लासमध्ये ह्याच्यामध्ये सांगत नाही. काय होतं कारण प्रश्न असतात गणित सोडवून दाखवायचं असतं. ओके. पुढे बघा.
17 ला 23 तर 41 लाख काय? बरोबर, 17 ला 23 तर 41 लाख काय? आता इथं साधं सोपं आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सोडव. जर तुम्ही कमेंट केली चांगली गोष्ट आहे. चला बघू आपण कुणाचा मेंदू किती स्ट्रॉंग आहे. सोपं आहे पण कळायला पाहिजे. बरोबर, सोपं आहे, हे अवघड नाही. जर तुम्ही कमेंट केली ठीक, मी कमेंट पिन करून टाकतो, त्या ठिकाणी याचं उत्तर देतो. ओके, पुढे बघा. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 1.4, 1.5, 1.09, 1.05. सर्वात मोठी संख्या विचारली. बरोबर, आता सगळ्या ठिकाणी एक एक आहे. पुढे 1.4 ज्याचा सराव नसतो तो म्हणतो 1.5 पेक्षा 1.9 मोठा, 1.09 मोठा. एक लक्षात ठेवा, 1.5 सगळ्यात मोठा आहे. बरोबर, 1.5 पेक्षा 1.4 लहान आहे. 1.09 हे लय लहान आहे. 1.5 पेक्षा लय लहान आहे. 1.05 हे तर लय लहान आहे. ओके, म्हणून ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 1 पॉइंटच्या जवळ संख्या असते, मग इथं 6 असेल, 1.7 असेल, जी मोठी आहे तो अंक मोठा असतो, हे डोक्यात घाला. बरोबर, पुढे बघा. वेगळा घटक ओळखा. अमरावती, नागपूर, खानदेश, नाशिक. बरोबर, हे साधं सोपं आहे, लय सोपं आहे. हे लय सोपं आहे, पण तुमची विचार करण्याची क्षमता तिथपर्यंत असली पाहिजे. तुमच्या डोक्यात तो विचार आला पाहिजे की हे असं असू शकतं. बरोबर, बरेच विद्यार्थी काय करणार, अमरावती, नागपूर, नाशिक हे जिल्हे आहेत, खानदेश जिल्हा आहे बाजूला. बघा, प्रशासकीय विभाग अमरावती, नागपूर प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, खानदेश हा प्रादेशिक विभाग आहे. कसला? प्रादेशिक विभाग आहे, लक्षात ठेवा. हे प्रशासकीय विभाग आहेत आणि खानदेश हा प्रादेशिक आहे, लक्षात ठेवा. बरोबर, क्लास लावायचे असतील तर व्हिडिओ जागेवर थांबवा, हे सगळं वाचा. काय प्रॉब्लेम आला तर मोबाईल नंबर दिला, व्हॉट्सअपला हाय करा, तुम्हाला जी काय माहिती असेल ती मिळणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.